हॅलो माय पीपल, आय एम योगी. आणि आज 15 ऑगस्ट आहे. मी आणि माझे फ्रेंड्स चाललो आहे काहीतरी नवीन करायला. तर बघू आपण आज ते काय आहे. लेट्स गो. तर भावनात आपण थांबलोय तर नाश्ता करायला आणि सगळे फ्रेंड्स आहेत आपल्यासोबत. मस्तपैकी पोहा खाऊन झालं आपल्या आता. मामा सांगायला आपल्याला किती खोल आहे. इथून पुढे 5 मिनिटाचा काहीतरी ट्रेक आहे, 5-10 मिनिटाचा ट्रेक आहे. सो बघू काय होतंय पुढे. सो गाईज आपला ट्रेक चालू झाला आहे आणि हा रोड आहे. चल हा वाव, खूप चालत ऊन चालू आहे आम्ही आता. आणि तुम्ही जरा बघू शकताय तिकडे वॉटरफॉल आहे, तिथं जायचं आता आम्हाला. खूप चालायला लागते इथे, तुम्ही बघू शकता खोल आहे तसं हे. सो गाईज मस्त झालं आहे ट्रेक, खूप मजा आली. फक्त माझा इश्यू झाला की मी मध्ये अडकलो आणि नंतर मला जेव्हा घ्यायला आले तेव्हा आम्ही दोघं पण खाली घसरलो. पण एक्सपिरियन्स मस्त होता, भारी वाटलं. नेक्स्ट टाइम पुन्हा ट्राय करेन मी. तर भाई याला विचारा त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. नाही बडवे खूप तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. हो खूप छान वाटला. पहिलाच एक्सपिरियन्स माझा होता, मी फर्स्ट टाइमच केलं आणि पहिल्याच प्रयत्नात माझ्याकडून खूप चांगलं झालं. याचं म्हणून मला खूप छान वाटतंय. थँक्यू.
आप थोड़ा पहला नर्वस थी, अब बहुत अच्छा लग रहा है. हाय, मी भाग्यश्री गुरव. कोल्हापूर ऍडव्हेंचर सोबत हा माझा फर्स्ट ट्रेक होता. वॉटरफॉल बॉटलिंग आणि खूप छान झालेला आहे. नियोजन मस्त आहे. खाणं पण एक नंबर आहे. परत यायला नक्कीच आवडेल. नमस्कार मित्रांनो, भावांनो. कोल्हापूर ऍडव्हेंचर सोबत आम्ही दुसऱ्यांदा ट्रेक लावलोय. वॉटरफॉल ट्रॅकलिंग साठी हा ट्रेक खूप चांगलं नियोजन केलेलं आहे त्यांनी. उत्तम प्रकारे सगळ्यांना सहकार्य करतात, मार्गदर्शन करतात, सगळी माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे. पहिल्यांदा झालेलो आहे, मला एक्सपिरियन्स मस्त आहे. सगळ्यांनी या. माझ्या लाईफ मधला हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता वॉटरफॉल रॅपलिंगचा. ह्याच्यामध्ये कोल्हापूर ऍडव्हेंचर्स कोल्हापूर कडून आम्ही आलो होतो एक हिडन वॉटरफॉल साठी. आणि 15 ऑगस्ट जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. स्वातंत्र्य दिवस आहे आणि दरवर्षी काहीतरी वेगळं करायचं या दिवशी. या थॉटफुल प्रोसेसने किंवा थॉटफुल विचाराने 1 hour later. मी आणि माझी एक बेस्ट फ्रेंड स्कूल फ्रेंड आहे, तिच्यासोबत मी हा प्लॅन केला होता. अँड इट वॉज व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स. इकडे न्यू फ्रेंड्स खूप छान भेटले. एक भाग्यश्री आहे, संजना आहे अँड अदर्स क्रू मेंबर्स, टीम मेंबर्स. इट्स सो सपोर्टिव्ह अँड इट्स अमेझिंग एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच कोल्हापूर ॲडव्हेंचर. थँक्यू. कसं होतं सांगा. भयानक होता. पडलो पहिले हिला गडी घरात छान वाटलं. पाऊस मोठा भरपूर आहे. पहिल्यांदा आम्ही रॅपलिंग केलेलं आहे. तर आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा करायला लावले. आम्ही आमची आम्हाला भीती होती येताना की रॅपलिंग कसं होईल, काय होईल. लेकिन आपल्या टीमने, कोल्हापूर ॲडव्हेंचर या टीमने त्यांनी आम्हाला सहानुभूती देऊन, आम्हाला एक धैर्य देऊन त्यांनी आम्हाला पद्धतशीरपणे खाली सोडलेला आहे. मस्तपणे अनुभव होता. आम्हाला पहिल्यांदा पूर्णपणे आनंद येत आहे. या लागते. क्या बात है सर, क्या बात है सर. फर्स्ट टाइम रॅपलिंगचा एक्सपिरियन्स होता माझा. त्या पॉईंटला फक्त मी आत गेले, तिथं थोडा हात आला. बाकी 2 वेळा परत गेले, परत खाली आले. बाकी मौत को छू के टक से वापस. सपोर्टिव्ह आहे टीम, त्यामुळे छान एक्सपिरियन्स वाटला. यही नहीं, अभी और सुनिए. मी वॉटरफॉल रॅपलिंग आलेले आणि मी हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला आणि माझा खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता. खरोखर भारी विषय आहे. म्हणजे मी फर्स्ट टाइम केलाय, एवढं भारी फील आहे घेण्यात. आता मला वाटलं की एखाद्या 90 फुटाचं आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं, पण आता मला त्याच्यात डबल करायचं आहे. एवढं फिलिंग आहे खरोखर एकदा लाईफ मध्ये करायला पाहिजे प्रत्येकानं. ट्रेकचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता आणि फर्स्ट टाइम मी वॉटरफॉल रॅपलिंग केलं. भीती तर खूप वाटली, पण मला खूप भारी वाटते. काहीतरी ऍडव्हेंचर केलं त्यावर तर भारी वाटते. मला एकदम मस्त वाटलं. फर्स्ट टाइम केलं होतं, पण खूप जास्त मजा आली. सर्वांनी फर्स्ट टाइम हे ट्राय करायला हवं. समझ रहे ना आप? लेकिन सुन के अच्छा लगा. या लागते फिलिंग ढगात. हाय, मी संजना जाधव. एक्सपिरियन्स खूप छान होता. कोल्हापूर ॲडव्हेंचरचं जे काही मटेरियल आणि ते फॅसिलिटीज जे प्रोव्हाइड करतात, इट्स व्हेरी एक्सपिरियन्स अँड द हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटीज आर ऑल्सो. बाकी आता चाललोय आम्ही जेवायला. सगळे पुढे गेले तर आम्ही थांबलो होतो, मला शूट करायचं होतं म्हणून. खूप पाऊस पडतोय. राजेंद्र सूर्यवंशी. मी कोल्हापूर ॲडव्हेंचरचा पाहुणे आहे. गेली 10-12 वर्षांनी हे फिरत होते वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये. आता तुम्ही आलाय तसंच मी पण जातो. पण कुठेतरी वाटलं की पैशाचा खेळ होतो या सगळा. फीज एकदम जास्त, कारण या टेक्निकल ऍक्टिव्हिटी आहे ना, ह्याच्या फीज आता तुम्ही दुसरीकडे गेला तर त्याच 2000-3000 त्या हाईटवर पण असते. पण ते कुठेतरी आपण ट्रेकमध्ये पण टेक्निकल क्राफ्ट आपण चालू केलेलं आहे. पण ट्रेकिंग कुठेतरी कमी म्हणजे पैशामध्ये मिडल क्लास जे लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही ग्रुप चालू करायचा ठरवलं. आणि याच मार्चमध्ये मी HMI हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंगमध्ये आणि सिक्कीम आणि इथं त्याचे बेस कॅम्प आहे. इथे 1 महिन्याचा मी आणि आदित्यनं माउंटेनिअरिंग कोर्स सर्टिफाईड झालो. म्हणजे इंडियामध्ये 5 इन्स्टिट्यूट आहेत, सगळे हिमालय, उत्तरकाशी किंवा अरुणाचल या ठिकाणी. तिथले जे सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी लागते ऑर्गनायझेशन. तर ते एक असते. परत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे प्रत्येक फाउंडर सोडून प्रत्येक जणाचा फर्स्ट एड कोर्स झाला पाहिजे. ऍक्च्युली आपण अशा भागात जातोय की तिथे ॲम्ब्युलन्स किंवा दवाखाना असेलच नाही. मग ते जोपर्यंत दवाखान्याची मदत किंवा ॲम्ब्युलन्स पोहोचणार त्यावेळी प्रथमोपचार हे महत्वाचे असतात तिथे. तर ते त्याचा एक्सपिरियन्स, ते कोर्स प्रत्येक टीमचे. तुम्ही आज आमच्यातून आलाय, पण भविष्यात कुणासाठी म्हणजे कुणाच्या पण ग्रुपमधून तुम्ही जाल किंवा मेन म्हणजे आपल्या लोकांची मेंटॅलिटी काय की फी कुठं कमी आहे बघतात. माझे 1200 ना पुणे 1100 टाकले तर ते त्यात कम्पेअर करतात. पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही हे चौकशी करायला पाहिजे, दादा सर्टिफाईड म्हणजे तुमचे काय आहेत, तुमचे फर्स्ट एड कोर्स झालेत का. आता या 100 रुपयाचा फरक तुम्हाला कधी पडणार, ज्यावेळी जीवावर येणार तुम्ही. Let's go.